मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातली बातमी। एसआयटीचं पथक केजमध्ये तपासाकरता दाखल झालेलं आहे। पथकाचे प्रमुख बसवराज तेली केजला पोहोचलेले आहेत। बसवराज तेली या प्रकरणाचा आढावा घेणार आहेत। म्हणजे आता सीआयडी, एसआयटी आणि न्यायालयामार्फत तिन्ही यंत्रणांमार्फत चौकशी या प्रकरणाची होणार आहे। बसवराज तेली हे केजमध्ये पोहोचलेले आहेत आणि ते आता धनंजय देशमुख आणि एसआयटीचे इतर अधिकारी यांच्यात केज इथं शासकीय विश्रामगृहात चर्चा होईल। धनंजय देशमुख हे संतोष देशमुख यांच्या हत्येची बसवराज तेली यांना माहिती देतील। हे शासकीय विश्रामगृह आहे केजमधलं, तिथे बसवराज तेली दाखल झाले। 10 जणांची त्यांची टीम आहे एसआयटीची आणि सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ते सुरू करतील चौकशी। आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांना विचारूया। बालाजी, ठरल्याप्रमाणे एसआयटीची टीम स्वतः बसवराज तेली हे केजमध्ये दाखल झालेत आणि धनंजय देशमुखांकडनं ते माहिती घेतील, या प्रकरणासंदर्भातली आत्तापर्यंतची अपडेट घेतील असं कळतंय। काय सांगाल? सुवर्ण ऐकून जर बघितलं, कालच एसआयटीची जी आहे ती समिती स्थापन केल्याची घोषणा केली। त्याचे जे प्रमुख आहेत बसवराज तेली, ते कडक शिस्तीचे आणि एक चांगले अधिकारी म्हणून ओळखले जाते, त्यांची नियुक्ती झालेली आहे। त्यांनी लागलीच कामाला सुरुवात केलेली आहे आणि ते केसमध्ये दाखल झालेले आहेत। ते येणार अशी माहिती होती आणि ते दाखल झालेले आहेत। थोड्या वेळापूर्वी जे आहे ते एसआयटीच्या इतर अधिकाऱ्यांनी जे आहे ते संतोष देशमुख यांचे भाऊ जे आहेत त्यांच्याशी थोडी चर्चा केलेली आहे। मात्र त्यांच्याशी चर्चा करत असताना संतोष देशमुख यांच्या आईची तब्येत बिघडल्यामुळे ते मसाजोगला परत गावाकडे गेलेत। मात्र त्यांची केली यांच्याशी भेट जी होणार होती ती भेट थोड्या वेळानं होईल। त्यांच्या त्या आईची तब्येत बिघडल्यामुळे ते मसाजोगला गेलेत। मात्र आता बसवराज तेली जे अधिकारी आहेत ते इथं दाखल झालेले आहेत शासकीय विश्रामगृह येथे। ते इतर अधिकाऱ्यांशी चर्चा करता आहेत। जे आपण जी माहिती घेतलेली किंवा आपल्याला जी माहिती मिळाली आहे, एसआयटीच्या इतर अगोदर अधिकाऱ्यांनी जी आहे ती केज पोलीस स्टेशन असेल किंवा मसाजोग येथे असेल, इथं सुद्धा भेट दिलेली आहे आणि महत्त्वपूर्ण कागदपत्र जे आहे ते या केस संदर्भातली ती घेतलेली आहेत। ते आता या अधिकाऱ्यांशी चर्चा करतील। त्यानंतर ते जे आहेत ती देशमुख कुटुंबीय असतील किंवा या गुन्ह्याच्या संदर्भात जे जे त्यांना महत्त्वाचं वाटतं त्यांच्याशी ते आज चर्चा करणार आहेत। त्यानंतर सगळा एकूण तपासाचा जो आढावा घेणार आहेत, सगळ्या गोष्टीची जी आहे ती खातरजमा किंवा शहानिशा त्यांच्या पद्धतीने ते करणार आहेत आणि त्यांच्याच तपासासाठी जे आहे ते तेली आता शासकीय विश्रामगृह केज येथे दाखल झालेले आहेत। सुवर्णा, बालाजी, एकतर 3 यंत्रणा एका वेळेला तपास या प्रकरणाचा करतायत। धनंजय मुंडेंनी सुद्धा तिकडे प्रतिक्रिया दिलेली आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये माझं उगाचच नाव गोवलं जातंय आणि मला राजीनामा माझा उगाचच मागितला जातोय। त्याच वेळेला सुदर्शन जो मुख्य आरोपी आहे त्याला सुद्धा शोधण्याकरता पथकं रवाना झालेली आहेत। या सगळ्या संदर्भातले अपडेट घेत राहू। धन्यवाद बालाजी।